क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट. माझ्या लग्नाच्या अगोदर माझं MSc न्यूट्रिशनमध्ये झालेलं होतं, पण नंतर पुन्हा गॅप झाला आणि मग पुन्हा डबल न्यूट्रिशनचे कोर्सेस केले. डिप्लोमा ते झाला माझा डबल. आणि मग मी अपडेट आयुर्वेदिक आणि सायन्स मॉडर्न सायन्सनुसार आपली हेल्थ आपण कशी जपाव, काय जपाव आणि शरीराला आतून कसं हील करावं. म्हणजे खूप जणांना, स्त्रियांना तरी आजकाल PCOD, PCOS, थायरॉइड, त्याच्यानंतर खूप सारे इन्फ्लॅमेटरी डिसीजेस, TB, शुगर, हे खूप सारे आजार आता खूप कॉमन झाले. प्रत्येकाला कशाची ना कशाची गोळी असते. तर असं कोणी म्हणत नाही की मी ही करते, पण हां, मी हील करून दाखवू शकते की डायबिटीज, बीपी, शुगर या सगळ्यांना रिव्हर्स, म्हणजे मोस्ट ऑफ दी आपण ह्या केसेस जर नीट डाएट फॉलो केलं, नीट हेल्दी लाईफस्टाईल ठेवली, तर त्याची गोळी आपली बंद होऊ शकते आणि आपण हील होऊ शकतो. तर त्यासाठी न्यूट्रिशनची हे आहेत. मग तुम्ही सगळेजण म्हणाल की न्यूट्रिशन तर आजकाल ऑनलाईन दिसतं, खूप जण आम्हाला ऑनलाईन काहीही फुकट भेटत नसतं. तुम्ही जे मोबाईलवर बघता, नेटवर बघता, ते तुम्हाला कसल्याही प्रकारे मदत करत नाही, कारण तुमची प्रकृती वेगळी आहे, तुमची लाईफस्टाईल वेगळी आहे, तुमचं जेनेटिक्स वेगळं आहे. आता तुम्ही जर दोघं व्यक्ती सेम खात असाल तरी पण एक जण जाड असतं, एक जण बारीक असतं, कारण की त्यांचं जेनेटिक्स असतं. जोपर्यंत तुमची प्रकृती, तुमचं जेनेटिक्स, तुमचं राहणीमान हे जोपर्यंत मी विचारात घेत नाही, तोपर्यंत त्यांनी हक्की एखादी वस्तू किती ठेवली असेल ना, त्याचा तुम्हाला काहीही कसलाही परिणाम होत नाही. उलट त्याचा साईड इफेक्ट म्हणजे क्रॅश डायट असू दे, ओमेड असू दे, त्यामुळे इंटरमिडिएट फास्टिंग असू दे, ती जर तुम्हाला सूट झालीच नाही तर मग त्याचा तुम्हाला रिव्हर्स इफेक्ट होतो. तर मग त्याच्यासाठी मी न्यूट्रिशन केलं होतं, कारण की मी खूप साऱ्या प्रॉब्लेमला टॅकल केलं. म्हणजे मग ते हेअर लॉस असू दे, पिगमेंटेशन असू दे, स्किन कलर इश्यू असू दे, इतर, कारण की स्किन रिपेअर व्हायला सगळ्यात जास्त कालावधी लागतं, कारण की स्किन हे आपला अपर मोस्ट पार्ट आहे. पहिली शरीराची ती प्रायोरिटी नाही आहे. पण जेव्हा आपला इफेक्ट स्किनवर येतं, याचा अर्थ असतो की आपली इंटरनल बॉडी ही बाहेर रिफ्लेक्ट करायची. आणि माझे मोस्ट ऑफ दी पेशंटला हेच व्हायचं की मग माझ्या आणि सगळ्या गेलेल्या केसेस यायच्या माझ्याकडे, म्हणजे 11 किमोसेशन होते, पेसमेकर बसले, शुगर, असले पेशंट माझ्याकडे यायचे आणि ते हील होऊन जायचे. आणि त्यांना एक असं शिजलं की त्यांची स्किन हेल्दी राहिली आहे त्या डाएटमुळे. किती दिवस लागतात ते? ॲटलिस्ट 3 महिन्यापासून तुम्हाला चेंजेस सुरू होते. मग ते तुम्हाला तसं ते मेंटेन करावं लागतं. ती लाईफस्टाईल तुम्हाला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवून घ्यावं लागतं, तर मग तुम्ही तसं हेल्दी राहता. आणि मग ते झाल्यानंतर मग कॉस्मेटॉलॉजी करायचा कधी विचार नाही केले, पण मला असे एक म्हणजे अगं डाएटचं काय नाही, पण एकदम असं लावलं की काहीतरी व्हावं, कारण ते 3 महिन्याचं फळ असते. आणि जोपर्यंत तुमची मदत फील होत नाही तोपर्यंत बाहेरून तुम्हाला ग्रो दिसतच नाही. मग त्याच्यासाठी मग मी कॉस्मेटॉलॉजी, मग कॉस्मेटॉलॉजीमध्ये मग लेझर सगळ्यात टॉप मोस्ट असतं. प्रत्येक डर्मॅटकडे लेझर असतंच. मग मी लेझरचं शिकले, ॲडव्हान्स लेझर शिकले. आणि मग लेझरमध्ये आपण कार्बन फेशियल, फोटो फेशियल, हेअर रिडक्शन, त्याच्यानंतर परमनंट म्हणजे हेअर रिडक्शन झाल्यानंतर टॅटू रिमूव्हल, हे सगळे आपण त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करू शकतो. आणि त्याचे रिझल्ट खूप छान आहे. जेव्हा लेझर आपण करतो असं लाईट ॲक्च्युली ते फोटो फेशियल नावच असं दिलं की स्किनला अशी लाईट लागल्यासारखी स्किन शाईन होती. पण जर तुमची स्किन आतून जर हील झाली तर त्याचा इफेक्ट अजूनच जास्त होतं, म्हणजे 10x त्याचा इफेक्ट होता. आणि मग त्याच्यानंतर आपण SpO2ची मशीन घेतलेली आहे नॉर्मल हे करण्यासाठी. पीस आहेत अवेलेबल प्रत्येक पिंपल, मग ती किती का डागळलेली स्किन असू दे, मग ते प्रत्येक डागळलेल्या स्किनवर, अंडर आय सर्कलवर, डार्क लिप, कोणाकोणाचे एकच ओठ डार्क असते, एकच ओठ फेअर असते, अशा लिपवर आपण त्याच्या ट्रीटमेंट करतो. खूप जणांचे अंडर आर्म इतके डार्क असतात, तर मग त्या अंडर आर्म्सवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्लीन्स करतो. त्याच्यानंतर फेस क्रीम ओपन पोरवर यूज होती की नाही, आपण फेशियल करून पण आपले ओपन पोर जशाच तशाच असतात. ओपन पोरवर काहीच नाही, पण आपल्याकडे ओपन पोरवर ट्रीटमेंट आहे, स्कारवर ट्रीटमेंट आहे, जी खूप रेअर स्कारवर ट्रीटमेंट होती. एकदा स्कारवर ट्रीटमेंट म्हणजे स्कार पडले तर मग तुम्ही फेअर जरी असाल, तिथं डाग जरी नसेल, म्हणजे धब्बा काळा नसेल, मलाजमा नसेल, तरी पण ती स्किन छान नाही वाटत. मग माझं खूप हे होतं की मला
बंद असल्यावर स्किनला ट्रीट करायचे स्कारवाले. मग मी त्या स्कारवाल्या स्किनसाठी स्पेशल शिकवून घेतली आणि मग त्याच्यासाठी आपण डॉक्टर पेन MNRF आणि त्याच्यानंतर एक्झोझोन्स जे की व्यापार फेशियलमध्ये आपण ब्लड काढून फेशियल करतो सिरमनी. पण जर एखाद्याची मधातूनच बॉडी घाण असेल तर मग त्याचे सिरम ते इफेक्ट नाही करत, कारण की त्याची मधातूनच बॉडी चांगली नाही तर मग त्याचं सिरम तरी हेल्दी कसं असेल. त्याच्यासाठी स्पेसिफिक एक्झोझोन्स वापरतो, ज्याच्यामुळे त्यांची स्किन अजून पण लहान बाळांची जशी स्किन असते तशी होते. मग बाकी डर्मॅब्रेजन जे आहेत, खूप जणांना हार्मोनल चेंजमुळे मंकी पॅच होते, लिव्हरचे जर फॅटी होत असेल तर इथून पूर्ण ब्लॅक निग्रिकन हे होतं, निग्रिकन लोकांसारखं असं पूर्ण ब्लॅक पॅच होतं. त्याच्यासाठी ट्रीटमेंट आहे. आणि खूप जणांची ॲट एज वाढल्यानंतर स्किन आपली जी मसल्स असतात ते थोडेसे लूज होते, तर मग आपण त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी यूज करून ते मसल टाईट करतो, त्यांना स्टिम्युलेट करतो आणि त्यांना आपल्या एक स्ट्रक्चर दिलं जातं. तर मग तसे RF पण आपल्याकडे अवेलेबल आहे. पिंपलचं कारणीभूत डॅन्ड्रफ पण असतं, तर मग डॅन्ड्रफसाठी पण आपण RF वापरतो आणि डॅन्ड्रफवर खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. जर आपला स्कॅल्प हेल्दी राहिला आणि त्याच्यासाठी वेगवेगळे शॅम्पू पण आहेत हेल्दी राहिला तर मग पिंपल तेवढं होत नाही, रॅशेस येत नाही. तर या सगळ्या ट्रीटमेंट आहेत, म्हणजे आपण इनसाईड आउट क्लीन होतो. आणि